हॅलो स्टुडंट, स्वागत आहे या टीचिंग प्लॅटफॉर्मवरती. आणि आज आपण पाहणार आहोत NCERT क्लास 11 बायोलॉजीचा चॅप्टर नंबर 4 जो आहे ॲनिमल किंगडम. आपल्याला माहिती आहे ॲनिमल किंगडममध्ये एकूण 11 फायलम आहेत आणि ते स्टडी करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. नीटच्या दृष्टिकोनातून, एक्झामच्या दृष्टिकोनातून यावरती क्वेश्चन्स असतो, म्हणून याची स्टडी आपल्याला व्यवस्थित करणं हे अतिशय महत्त्वाचं ठरतं. तर हेच ॲनिमल किंगडम आपण अतिशय सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. तर चला पाहूया. तुमच्यासमोर एक टेबल आहे आणि त्यामध्ये एकूण 11 फायलम दिलेले आहेत आणि त्यांच्या सायलेंट फीचर्सनुसार. आता हे त्यांचे सायलेंट फीचर कोणते, म्हणजे आपल्याला माहिती आहे ॲनिमल किंगडममध्ये 11 फायलम आहेत आणि हे 11 फायलम कशाच्या बेसवरती डिफरन्शिएट केलेले आहेत ते सुद्धा आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे ना. त्यासाठी यांनी इथे आपल्याला शॉर्टमध्ये जे एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी महत्त्वाचं आहे तेवढंच इथे सांगितलेलं आहे आणि हे जर तुम्ही केलं तर यातूनच एखादा तुमचा क्वेश्चन हा बनू शकतो. म्हणून इथे आपण हे 11 फायलम या टेबलनुसार इथे शिकणार आहोत. तुम्ही इथे पाहू शकता फायलम दिलेला आहे, एका कॉलममध्ये फायलम दिलेला आहे, त्यानंतर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, त्यानंतर सिमिट्री, सिलोम, सेगमेंटेशन, डायजेस्टिव्ह सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम आणि यांचे एकदम डिस्टिंक्टिव्ह फीचर्स, म्हणजे त्यांना एक वेगळी ओळख निर्माण त्यांची होणारे असे त्यांचे फीचर्स हे या कॉलममध्ये दिलेले आहेत. आपल्याला हे 11 फायलम, हे जे 11 फायलम आहेत ना, हे जे इथे कॉलम आहे हे 11 फायलम या जे इथे खाली कॅरेक्टरिस्टिक्स दिलेले आहेत, जे की लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आहे, त्यामध्ये सेकंड वन सिमेट्री आहे, थर्ड वन सिलोम, त्यानंतर सेगमेंटेशन, डायजेस्टिव्ह सिस्टीम, यानुसार आपल्याला ते डिफरन्शिएट करायचे आहेत. म्हणजे हे 11 फायलम आपल्याला नंबरनुसार घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये पाहायचं आहे की यामध्ये कोणतं लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आहे, या फायलममध्ये कोणती सिमिट्री आहे, कोणतं सिलोम आहे का अब्सेंट आहे, त्यानंतर त्यांचे सेगमेंटेशन अब्सेंट आहे का प्रेझेंट आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम वेल डेव्हलप आहे का हे सुद्धा पाहायचं आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम आहे का, त्यानंतर रेस्पिरेटरी सिस्टीम आहे का आणि त्यांचे जे युनिक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तेही या कॉलममध्ये दिलेले आहे. एवढं तुम्हाला कळालेलं असेल. तर इथे 11 फायलम आहे आणि याची स्टडी करताना तुम्हाला असं लक्षात येईल, जेव्हा आपण या फायलमची स्टडी करतो ती कशी करतो, आपण डाऊनवर्ड डायरेक्शनने करतो. डाऊनवर्ड म्हणजे पोरीफेरा हा सगळ्यात सुरुवातीला येतो, त्यानंतर सिलेंट्रेटा येतो, त्यानंतर स्टेनोफोरा, त्यानंतर प्लॅटीहेल्मिंथिस, त्यानंतर ॲस्कीहेल्मिंथिस, त्यानंतर ॲनालिड्स, अर्थोप्रोडा, मॉलिस्का, इकायनोडर्मॅटा, हेमिकॉर्डेटा आणि सगळ्यात वेल डेव्हलप असं फायलम आहे तो आहे कॉर्डेटा. आणि याच कॉर्डेटामध्ये आपण ह्युमन बिंग येतो. ठीक आहे. तर हे जेव्हा आपण फायलम स्टडी करतो तर ते डाऊनवर्ड डायरेक्शननी करतो आणि आपल्याला असं लक्षात येईल, जो सुरुवातीला स्टार्टिंगचा जो फायलम आपण स्टडी करणार आहोत तो फायलम आणि जेव्हा आपण एंडिंगचा फायलम स्टडी करणार आहोत तो जो खालच्या दिशेने आहे त्याची डेव्हलपमेंट ही अशी होत आहे, अशी डेव्हलपमेंट होत आहे. तर जो पोरीफेरा आहे तो लिस्ट कॅरेक्टरिस्टिक्स शो करतो, म्हणजे तो एवढा डेव्हलप नाही आहे. या पोरीफेराच्या वरती जो थोडासा डेव्हलप आहे तो कोण आहे, जो व्यवस्थित आपले फीचर्स शो करतो तो आहे सिलेंट्रेटा. या सिलेंट्रेटापेक्षा सुद्धा वरच्या लेवलवरती कोण आहे तर स्टेनोफेरा. तर आपल्याला असे कॅरेक्टरिस्टिक्स हे पाहायला मिळतात. हे बघा इथे टेबल दिलेला आहे. तर चला पाहूया. पहिला आहे पोरीफेरा, फायलम पोरीफेरा आहे आणि हा जो फायलम पोरीफेरा आहे यामध्ये लेवल ऑफ ऑर्गनायझेशन कोणतं आहे. आता लेवल ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे काय, तर आपल्याला त्यांची शरीराची रचना ही कशा पद्धतीने झालेली आहे. आपल्याला माहिती आहे आपली बॉडी हे सेलपासून बनलेली आहे. सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ अवर बॉडी. प्रत्येक ऑर्गॅनिझमचं सेल हा स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहे. आपलाच नाही तर या पोरीफेराचा, सिलेंट्रेटाचा, स्टेनोफोराचा, या प्रत्येकाचा सेल हा युनिट आहे जो की स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट म्हणून काम करतो. तर इथे आपल्याला या लेवल ऑफ ऑर्गनायझेशनमध्ये काय पाहायचं आहे की जे फायलम आहे तो सेलपासून बनलेला असेल तर तो सेल्युलार असेल, तर तो थोडा डेव्हलप झालेला असेल तर तो टिश्यू लेवल शो करेल, कारण आपल्याला माहिती आहे ना अनेक सेल एकत्र येऊन टिश्यू बनतात आणि या टिश्यूच्या वरती काय असतं तर ऑर्गन असतं. यस, हे कुठेतरी आपण स्टडी केलेली असेल. त्यानंतर ऑर्गनच्या वरती काय असेल, ऑर्गन सिस्टीम असेल.
हो ना. तर सुरुवातीला जो पोरीफेरा आहे तो लिस्ट कॅरेक्टरिस्टिक शो करतो, म्हणून तो सेल्युलार ऑर्गनायझेशन दाखवतो. त्यानंतर तुम्ही खालचं पहा, जो सिलेंट्रेटा आहे तो काय दाखवत आहे, टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, कारण तो एक्स्ट्रा फीचर दाखवतो. म्हणजे इकडे डेव्हलपमेंट, इकडे इव्हॉल्युशन हे होत आहे, फीचर्स हे ॲड होत आहेत. त्याच्यानंतर जो स्टेनोफोरा आहे तो सुद्धा टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन दाखवतो. त्यानंतरचा जो प्लॅटीहेल्मिंथिस आहे तो ऑर्गन आणि ऑर्गन सिस्टीम लेवलचा काय दाखवतो, लेवल ऑफ ऑर्गनायझेशन दाखवतो. आणि हे ऑर्गन आणि ऑर्गन सिस्टीम हे जास्त फायलममध्ये पाहायला मिळतं, ज्यामध्ये प्लॅटीहेल्मिंथिस, एस्केहेल्मिंथिस, ॲनालिड, आर्थ्रोपोडा, मलिस्का, इकायनोडर्माटा हे सगळे येतात. हे बघा, शेवटपर्यंत आपण पाहिलं तर फक्त एकच असा फायलम आहे ज्याच्यामध्ये लेवल ऑफ ऑर्गनायझेशन हे सेल्युलर टाईप आहे. आणि आपल्याला असा क्वेश्चन येऊ शकतो, पोरीफेरामध्ये कोणत्या लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आहे, कोणतं लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आहे. तर फक्त एकच फायलम आहे ज्याच्यामध्ये सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आहे. हे तुम्हाला कळालेलं असेल की लेवल ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे काय, तर यावरती क्वेश्चन येऊ शकतो. आता त्यानंतर दुसरं फीचर आहे जे आहे सिमेट्री. आता सिमेट्री म्हणजे काय, हे बघा, एखादी बॉडी आहे, हा समजा मी एक बॉल घेतलेला आहे, या बॉलला मी जेव्हा इमॅजिनरी लाईन ड्रॉ करून याचे भाग पाडते, याला कापते, समजा कट करते, तर मी या सेंटर पॉईंटमधून यावरती जेवढे कट्स लावेल तेवढे याचे सारखे भाग होतील ना, तेवढे सारखे भाग होतील. तर याची सिमेट्री कोणती येणार आहे, तर हा जो आहे तो रेडियल सिमेट्री शो करतो. रेडियल म्हणजे होणारे पार्ट हे सगळे समान असतात. आता समजा हेच मी तुम्हाला एका लीफचं उदाहरण देते. लीफ आहे, हे आपण इथे ॲनिमल स्टडी करणार आहोत, पण मी तुम्हाला ओळखीचे असे लीफ, बॉल यावरून हे सिमेट्री सांगते. हे आहे लीफ. जेव्हा तुम्ही याला क्रॉस सेक्शन कराल, कट माराल, इमॅजिनरी लाईन ड्रॉ करणार, तेव्हा हे बघा तुम्हाला असं दिसेल, हा भाग आणि हा भाग हे सेम झालेले आहेत, झाले ना, दोन भाग हे समान झालेले आहे. पण जेव्हा मी लाईन ऑफ सिमेट्री जेव्हा अशी ड्रॉ करते तेव्हा हे दोन भाग, हा भाग आणि हा भाग हा समान झालेला आहे का, तर हे दोन भाग समान झालेले नाहीत. म्हणजेच याची फक्त सिमेट्री कोणती असेल, तर याची बायलॅटरल सिमेट्री असेल. कारण बायलॅटरल म्हणजे फक्त दोन हे समान भाग होणे, फक्त दोन समान भाग होणे, त्याला बायलॅटरल सिमेट्री म्हणतात. तर तुम्हाला हे लक्षात आलं बायलॅटरल सिमेट्री म्हणजे काय. आता त्यानंतर आहे व्हेरियस म्हणजे काय, इथे असिमेट्रिकल, समजा तुम्ही असिमेट्रिकल, पोरीफेरा हा व्हेरियसमध्ये येतो, म्हणजे तो असिमेट्रिकल आहे. तुम्ही त्याला कुठेही कट मारा. आता तुम्ही समजा एक ओबडधोबड असा अमिबा घेतला आणि मी याला आता इमॅजिनरी लाईन ड्रॉ करून याला क्रॉस सेक्शन करत आहे. जेव्हा मी अशी इमॅजिनरी लाईन ड्रॉ करेल, याचा कोणताही भाग हा समान एकमेकांच्या सारखा दिसणारच नाही. तर हा कोणता असेल, तर हा असिमेट्रिकल असेल, असिमेट्री शो करणार आहे. तर पोरीफेरा जो फायलम आहे तो असिमेट्रिकल फायलम आहे. एवढं तुम्हाला लक्षात आलं. त्यानंतर सिलोम. आता सिलोम म्हणजे काय, सिलोम म्हणजे कॅव्हिटी. जशी आपण पाहतो ना, होल असतं, होल म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, छद्र असणं. होल, बॉडीला त्यांच्या होल आहेत का, त्याला सिलोम म्हणतात. सिलोम इथे आपण बायोलॉजिकल टर्म यूज करतो, तर इथे सिलोम असं म्हणलं गेलेलं आहे. मग या पोरीफेरामध्ये सिलोम आहेत का, तर यामध्ये नाही. जर कुठे असेल, आता आपण पोरीफेरापासून प्लॅटीहेल्मिंथिस पर्यंत आलो, तिथपर्यंत कुणामध्ये सुद्धा सिलोम नाही, म्हणजे बॉडी कॅव्हिटी नाही, तर त्यांना अब्सेंट असं दिलेले आहे. पण जेव्हा आपण इथे येतो ॲस्केहेल्मिंथिसकडे, फक्त हा एक फायलम आहे ज्याचा जो सिलोम आहे तो सिडोसिलोमेट म्हणून ओळखला जातो. मग अशा युनिक कॅरेक्टरिस्टिक्सला तुम्ही कॅच करायचं. म्हणजे याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो की कोणता असा फायलम आहे जो सुडोसिलोमेट आहे, कारण एकच फायलम आहे जो सुडोसिलोमेट आहे आणि तो आहे ॲस्केहेल्मिंथिस. ठीक आहे, असे पॉईंट कॅप्चर करायचे. तुम्हाला एवढी स्टडी करायची बिलकुल गरज नाही आहे. जसं आपण पोरीफेरामध्ये सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आहे,
बाकी कोणामध्येही हे सेल्युलर लेवल ऑर्गनायझेशन नाही, म्हणून यामध्ये क्वेश्चन होऊ शकतो. त्यानंतर इथे अस्के हेल्मिंथिसमध्येच फक्त सुडोसिलोमेट दाखवतो, म्हणून यावरती क्वेश्चन येऊ शकतो. लक्षात आलं तुमच्या? ठीक आहे. कॉमन गोष्टी कोणीच विचारत नाही, आपल्याला त्यामध्ये असणारं जी युनिक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते स्टडी करायचं आहे. त्यानंतर सेगमेंटेशन. आता सेगमेंटेशन म्हणजे काय, त्याची बॉडी जी आहे ते सेगमेंट फॉर्म करते का. समजा ही आहे एखादी तुम्ही इन्सेक्ट घ्या आणि त्यांच्या बॉडीवरती हे अशी सेगमेंट 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 असे तुम्हाला पाहायला मिळते. जेव्हा तुम्ही इन्सेक्ट पाहाल तेव्हा त्यांच्यामध्ये सेगमेंट आहे का, सेगमेंट नाही, हे काय आहे, सेगमेंटेशन आहे. मग या बॉडीवरती आपल्याला सेगमेंट आहे किंवा नाही हे फक्त इथे कॅरेक्टरिस्टिक्समध्ये दाखवायचं. तर पोरीफेरामध्ये सेगमेंटेशन अब्सेंट आहे. त्यानंतर सिलेंट्रेटामध्ये अब्सेंट आहे, स्टेनोफोरामध्ये अब्सेंट आहे, प्लॅटीहेल्मिंथिसमध्ये अब्सेंट आहे, अस्के हेल्मिंथिसमध्ये सुद्धा अब्सेंट आहे. आता यानंतर ॲनालिड, आर्थ्रोपोडा, मोलिस्का हे जेव्हा आपण स्टडी करतो तेव्हा ॲनालिडा आणि आर्थ्रोपोडा मध्ये हे सेगमेंटेशन आहे. आता ॲनालिडमध्ये कोण येतं, तर ॲनालिडमध्ये असे जे इन्सेक्ट येतात, असे जे वर्म्स येतात, आणि आर्थ्रोपोडामध्ये हे बटरफ्लाय वगैरे येते, इन्सेक्ट बटरफ्लाय येते. तुम्ही बटरफ्लायला पहा, त्यांच्यावरती बॉडीवरती हे सेगमेंटेशन तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक आहे, हे त्यामध्ये येतं. त्यानंतर आपल्याला इथे पाहायचं आहे मोलिस्कामध्ये नाही, कारण त्यांची बॉडी ही गुळगुळीत असते, त्यांच्यावरती सेगमेंटेशन नाही. इकायनोडर्माटावरती सेगमेंट नाही आहे, हेमिकॉर्डेटावरती नाही आहे. कॉर्डेटामध्ये म्हणजे हे जे कॉर्डेट्स ॲनिमल्स आहेत त्यांच्यावर सेगमेंटेशन आहे. आता त्यामध्ये अनेक असे कॉर्डेट्स आहेत, आपण यामध्ये आहोत पण आपल्यामध्ये सेगमेंटेशन नाही. ठीक आहे, त्या कॉर्डेटमध्ये अनेक दुसरे ॲनिमल्स आहेत जे हे फीचर्स शो करतात. इथे ओव्हरऑल इथे आपण फीचर्स पाहतो, त्यामुळे हे असं सांगितलेलं आहे. त्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टीम कुणामध्ये कंप्लीट आहे कुणामध्ये नाही, तर या पोरीफेरामध्ये अब्सेंट आहे. म्हणजे पोरीफेरामध्ये तुम्ही सगळं हा अब्सेंट म्हणायला गेलं तरी चालेल, कारण हा एवढा डेव्हलप असा फायलम नाही. यामध्ये सिलोम नसतो, सेगमेंटेशन नसतं, डायजेस्टिव्ह सिस्टीम नसते, सर्क्युलेटरी सिस्टीम नसते, रेस्पिरेटरी सिस्टीम नसते. फक्त हे जे पोरीफेरा आहे तो आपल्या स्किननी, आपल्या बॉडीनी हे आपलं जीवन जगत असते. ठीक आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं. तर इथे डायजेस्टिव्ह सिस्टीम, आता डायजेस्टिव्ह सिस्टीम सगळ्यांना माहिती आहे, आपल्यामध्ये आहे ना, ह्युमन बिंगमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे. तर तशी डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे अन्न ग्रहण केलं, आपण अन्न खातो, पण हे वेगवेगळे जे फायलम आहेत त्यातील वेगवेगळे ॲनिमल्स आहेत ते त्यांचं अन्न वेगवेगळं असणार आहे. ठीक आहे, बटरफ्लाय काहीतरी वेगळं खाणार आहे, इन्सेक्ट काहीतरी वेगळं खाणार आहेत, पण ते डायजेस्ट करायला त्यांच्याकडे डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे का हे इथं विचारला गेलेला आहे. आणि त्यावरून याचे काय पाडलेले आहेत, तर हे सायलेंट फीचरमध्ये कॅरेक्टरिस्टिक्स सांगितले गेलेले आहे. पोरीफेरामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम नाही. ठीक आहे, सिलेंट्रेटामध्ये आहे पण ती इनकम्प्लीट आहे, स्टेनोफोरामध्ये इनकम्प्लीट आहे, प्लॅटीहेल्मिंथिसमध्ये इनकम्प्लीट आहे. आता अस्के हेल्मिंथिसपासून स्टार्ट झालं डायजेस्टिव्ह सिस्टीम. आता खाली आपण जाणार तशी तशी आपल्याला सगळीकडे डायजेस्टिव्ह सिस्टीम ही कंप्लीट आहे असं पाहायला. तर तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे, अस्के हेल्मिंथिसपासून डायजेस्टिव्ह सिस्टीम ही प्रेझेंट आहे असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, त्यानंतर सर्क्युलेटरी सिस्टीमचं पण असंच आहे, पण इथे अस्के हेल्मिंथिसमध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम नाही आहे, रेस्पिरेटरी सिस्टीम नाही आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम ही ॲनालिडपासून सगळ्यामध्ये खाली आहे असं लक्षात ठेवायचं. ॲनालिडपासून आता सर्क्युलेटरी सिस्टीम सगळ्यामध्ये खाली प्रेझेंट आहे. त्यानंतर जी रेस्पिरेटरी सिस्टीम आहे ते अस्के हेल्मिंथिसमध्ये नाही आहे. ठीक आहे, ती ॲनालिडमध्ये सुद्धा नाही आहे, ती आर्थ्रोपोडामध्ये आहे. तुम्हाला हे कॅरेक्टरिस्टिक कुठून स्टार्ट होत आहे हे लक्षात ठेवायचं आणि त्यानंतर खाली ते प्रेझेंट असणारच आहेत. ठीक आहे, एवढं तुम्हाला इथं कळालेलं आहे का. आणि या शेवटच्या कॉलममध्ये इथे डिस्टिंक्टिव्ह फीचर्स सांगितलेलं आहे. जे पोरीफेरा आहे त्याच्या बॉडीवरती पोर्स असतात, कॅनल्स असतात. कशासाठी, त्याच्या ज्या
लाईफ प्रोसेसेस आहे ते कॅरीड होतात. त्याच्यावरती त्या जे पोर्स आहेत त्यामध्ये ऑस्टियम असतं, ऑस्कुलम असतं. तर त्याच्या थ्रू ते काय करतात, रेस्पिरेशन करतात. त्यांना जे हवं असतं ते न्यूट्रियंट समजा एलिमेंट ते आत घेतात आणि तेच आपल्या शरीरामध्ये, त्यांच्या शरीरामध्ये झालेले वेस्ट प्रोडक्ट हे त्याच पोर्स थ्रू ते बाहेरसुद्धा टाकतात. त्यानंतर सिलेंट्रेटा आहे, यामध्ये सायनोडोप्लास्ट प्रेझेंट असतात. जे सायनोडोप्लास्ट काय करतात की या सायनोडोप्लास्टनी ती त्यांची सगळी प्रोसेस हे पार पाडत असतात. ओके. त्यानंतर स्टेनोफोरा आहे, यावरती कोम प्लेट असतात. स्टेनोफोरा हे ब्लू इल्युमिनेन्स दाखवतात, म्हणजे ते इल्युमिनेन्स लाईट अशी शो करतात. ठीक आहे. त्यानंतर प्लॅटीहेल्मिंथिस, त्यांची बॉडी फ्लॅट आहे, ते सकर्स आहेत, म्हणजे ते एक्टोडर्म्स आहेत, ते दुसऱ्यावरती आपलं जीवन जगत असतात. ठीक आहे. त्यानंतर ॲस्कीहेल्मिंथिस आहेत, जे ऑफन वर्म शेप्ड इलॉंगेटेड, ते काय आहेत, वर्मसारखे आहेत आणि त्यांचे शेप हा इलॉंगेटेड आहे, म्हणजे लांब अळीसारखी. ठीक आहे. त्यानंतर ॲनालिड आहे, ॲनालिडमध्ये बॉडी सेगमेंटेड आहे. ॲनालिडामध्ये जे आपला अर्थवर्म आहे तो येतो. ठीक आहे. त्यानंतर अर्थप्रोडा आहे, अर्थप्रोडामध्ये तुम्ही बटरफ्लाय डोळ्यासमोर ठेवा. अर्थप्रोडाचं सगळ्यात स्पेशल असं फीचर आहे की त्यांचे जे अपेंडेज आहेत, अपेंडेजेस म्हणजे त्यांचे जे आता आपल्याला जसे हात आणि पाय आहेत तसे त्यांचे अपेंडेज, जॉईंटेड अपेंडेज आहेत त्यांना. ठीक आहे. त्यानंतर मोलिस्का येतं, मोलिस्कामध्ये तुम्हाला गोगलगाय माहिती असेल, ज्यांचं इंडोस्केलेटन असतं. तुम्ही ते गोगलगाय पाहता, ती तिच्या शरीरावरती असं मोठं असं कवच असं काय म्हणतो आपण, शंख म्हणतो, तो घेऊन फिरते आणि जेव्हा आपण तिला टच करतो ती स्नेल आपण पाहिलं ना, स्नेल म्हणतो, ती त्यामध्ये जाते आणि सेफ राहते. तर जे एंडोस्केलेटन आहे ते अतिशय असं स्ट्रॉंग असतं, तर ते त्याचं फीचर आहे. ठीक आहे. ते त्यांचं फीचर आहे ते कॅल्शियमपासून, सिलिकेटपासून बनलेलं असतं. त्यानंतर इकायनोडर्माटा आहे, इकायनोडर्माटामध्ये वॉस्क्युलर सिस्टीम प्रेझेंट आहे. ठीक आहे. वॉस्क्युलर सिस्टीम प्रेझेंट आहे. त्यानंतर हेमिकॉर्डेटामध्ये यांची बॉडी ही वर्म लाईक असते, त्यांच्यामध्ये प्रोबेस्किस, कोलार आणि ट्रंक असतं. जेव्हा तुम्ही हेमिकॉर्डेटा स्टडी करणार आहेत तर यांच्यामध्ये जी बॉडी आहे ते प्रोबेस्किस, कोलार आणि ट्रंक अशामध्ये डिवाईड केलेली आहे. जशी आपली हेड, मिडल पार्ट आणि लोअर पार्ट अशी आपली बॉडी डिवाईड केलेली आहे, तशीच या हेमिकॉर्डेटची प्रोबेसिस, कोलार आणि ट्रंक अशी त्यांची बॉडी डिवाईड केलेली आहे. हे त्यांचं फीचर आहे. त्यानंतर कोऑर्डिटाचं सगळ्यात इम्पॉर्टंट फीचर आहे की त्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो. नोटोकॉर्डच हाच पुढे जाऊन काय होतो, वर्टिब्रल कॉलममध्ये काय कन्वर्ट होतो. जसं ह्युमन बिंगमध्ये तुम्हाला स्पायनल कॉर्ड आहे, स्पायनल कॉर्ड म्हणजेच वर्टिब्रल कॉलम प्रेझेंट आहे आणि आपण ह्युमन हे हायर ॲनिमल आहोत, म्हणजे सगळ्यात बुद्धिवान असा प्राणी, सगळ्यात वेल डेव्हलप ज्यांच्याकडे फीचर्स आहेत तसा प्राणी कोण आहे, तर ह्युमन बिंग आहे आणि आपण या कोऑर्डिटामध्ये येतो. ठीक आहे. तर तुम्हाला इथे हे जे 11 फायलम आहे ते आपण स्पेशली लेक्चर्समध्ये सुद्धा शिकलेलो आहोत, पण एकाच व्हिडिओमध्ये शॉर्टली सांगण्याच्या मागे हा व्हिडिओचा उद्देश आहे. आणि इथे आपण हा जो याचे सायलेंट फीचर्स आहेत, इम्पॉर्टंट असे इथे पॉईंट होते तो डिस्कस केलेले आहे. यातून तुम्हाला नक्की फायदा होणार आहे. तरीही यामध्ये काही कळालं नसेल तर तुम्ही मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये विचारा. यानंतर तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती लेक्चर्स हवं आहे ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही ड्रॉप करा. व्हिडिओ लेक्चर आवडलं असल्यास एक लाईक प्लीज करा, त्यानंतर शेअर करा फ्रेंड्ससोबत आणि सबस्क्राईब करायला चॅनलला विसरू नका. थँक्यू सो मच. थँक्स फॉर वॉचिंग मी.